विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला, हा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणजी कांबळे, विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले अनेक माणसं आहेत। या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गावकुसा बाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटकेविमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं, अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं, तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत। ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील। साहेब बोला। आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवणं ही आपली सगळ्यांची मी अगोदरपासून आपल्याला गरीब मराठा जो आहे त्याला सांगतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका। तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल। ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाचं स्थान हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे। हे शासन जे आहे हे भांडणं लावणारं शासन आहे एवढं आपण आपल्याला लक्षात घ्या। मागच्या 2 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही। दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली। काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट याला आधार सर्व मराठ्यांना कुठली समजा आणि त्यांना आपल्याला सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे। माझी सर्व ओबीसी बांधवांना सर्व विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढं आपण आपल्याला लक्षात घ्या। आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं आपल्याला आरक्षण वाचू शकतं। आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे, मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही कुणबी म्हणून संबोधावं। आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात 2001 साली औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ, त्याच्या सारे जज मालापार्ले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी आपल्याला निर्णय दिला की सर्वत्र सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा आपल्याला कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। परंतु जबरदस्ती करून आपल्याला निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे। हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार, रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील। पण या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे येणाऱ्या आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातलं महत्वाचं आहे।
आपल्या संदर्भात आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला मुसलमान सन्मान झालेला आहे आणि मग या देशामध्ये मुसलमान याच्यानंतर आपल्या अधिकाराचं काय स्पीकरवर टाकून भारतीय जनता पक्षाने काय केलं वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती दाखवतात मुसलमानांचा मागोवा आणि अधिकार ओबीसीचे असतात अशी परिस्थिती आहे. जेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत जे आरक्षण वाद्याला आरक्षणवादी कोण इस्लामवादी आहे व्यक्ती आहे व्यक्ती आहे याच्याकडे नाही मिळाला तर मुसलमान सुद्धा आपल्याला चालेल त्यामुळे आपल्या विरोधात परंतु आता जो कक्षेमध्ये बसलेले आहे निराळे मराठीचे कक्षेमध्ये बसलेले आहे त्यांना आम्ही मतदान देणार नाही तुमचा आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठा मतदान देणार नाही स्थापना करत म्हणजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही या आकाराला आणखी काही प्रयत्न करू आणि 1990 साली सप्टेंबरपासून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपला मत आरक्षण वाटायला द्या ही भूमिका आपण द्या आणि अंमल करा ही अपेक्षा असतो आणि आपल्या असताना सदा येतो. नमस्कार. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.